नमस्कार मंडळी, माझं नाव वैष्णवी, पण प्रेमाने मला लोक बंड्या म्हणतात, म्हणून ह्या चॅनलचं नाव बंड्या USA. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण की मी माझं घर दाखवते आहे US मधलं. माझं म्हणजे ॲज अ स्टुडंट मी कशी राहते US मध्ये, माझे फ्रेंड्स कसे राहतात, कुठे राहतात, कारण की फॅमिलीसोबत मला बाकीचे माझे फ्रेंड्स किंवा इतर जे मुलं आता येत आहेत US मध्ये त्यांचे पालक वगैरे विचारतात की तुमची राहण्याची काय सोय आहे, कशी सोय आहे. तर हा व्हिडिओ मोस्टली तोच असणार आहे. मी माझं लिव्हिंग, परत खालती रिक्रिएशन एरिया, जिम आणि बाहेरचं वातावरण कसं आहे आता फॉलमध्ये ते दाखवायचा प्रयत्न करणार आहे. सो लेट्स गो. सो हे मेन ॲडमिन ऑफिस. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तिथून घेणार. हे लिव्हिंग आहे. रिमेंबर, आपला पहिला व्हिडिओ इथून आलेला आहे गाईज. आणि एक एक करून दाखवते तुम्हाला. ही वेंडिंग मशीन आहे आणि इथून मोस्टली म्हणजे ठीक आहे तसं यूज होतो. इथले मुलं घेतात, आपल्यासारखे मुलं नाही घेणार, कारण की एक एक गोष्टीचं म्हणजे एक बॉटल घ्यायला गेलो तर जवळपास $2.5-3 वगैरे पडते. आणि $3 इज ठीक आहे, आपल्यासाठी परवडेबल नाही आहे. ₹300 ₹400 थोडी घेणार आपण एक पॅकेट कसलं. पण हे दिस इज द इंटरेस्टिंग गोष्ट. सिरियसली सकाळी या, हे फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे. इथून एक कप उचला, स्टारबक्सची कॉफी किंवा हॉट चॉकलेट घ्यायचं ते घ्या. तुम्ही क्रीम वगैरे ॲड करू शकता. मी ते करेल नंतर. नेक्स्ट टाईम जेव्हा कॉफी घेईल तेव्हा मी बनवेल. आणि हा आईस, असे आईस बनवून ठेवतात हे लोक इथे. तुम्हाला यूज करायचे असतील ते यूज करू शकता. नंतर आहे किचन आहे. जर तुम्हाला पार्टी वगैरे करायची असेल, एक छोटं गॅदरिंग वगैरे असेल, तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत इथे बसू शकता. किंवा ह्यांची स्वतःची पार्टीज वगैरे असतात, हे लोक हे करतात. सो हे ते टेबल टेनिसचं आहे, हे पिंकपॉंगचं आहे. बाहेर त्याच्यासाठी जागा पण आहे खेळायला, सो मी दाखवेल तुम्हाला ते. हा पूल टेबल. बट मोस्टली इम्पॉर्टंट गोष्ट आणि इंटरेस्टिंग गोष्टींकडे मी जाते आता. आणि हे फक्त हे नाही आहे, हे पण आहे इथे. हे पण आहे. तुम्ही इथे बसून नेटफ्लिक्स आणि चिल पण करू शकता. तुम्ही PS खेळू शकता. तुम्ही काही करायचं ते करू शकता विथ दिस. आणि जेंगा. द बेस्ट पार्ट इज दिस. ह्याचा पण एक ब्लॉग टाकेल मी खेळताना. कोणते कोणते गेम्स आहेत, काय काय आहे, काय काय नाही आहे. सो लाईक प्रॉपर सेटअप आहे ह्यांचा इथं. मला सांगा तुम्हाला हे बघायला आवडेल, नाही आवडणार आहे, काय आहे, मी दाखवू शकते. ओके, आता मेन लॉबी इज दिस. हा लॉकर सिस्टम आहे. लॉकर म्हणजे रेंट सिस्टम म्हणू शकता तुम्ही ह्याला. इथून रेंट जर करायचं असेल, इथे सगळ्या इम्पॉर्टंट गरजेच्या सामान वगैरे ठेवलेले आहेत त्यांनी. गॅजेट्स पण आहेत, प्रिंटर पण. मेन काय आहे, हेअर ड्रायर वगैरे. इथे सपोज कोणाला घ्यायचं आहे, हे डायसनचं हेअर ड्रायर आहे. आणि सॉरी, कलर येतो खाली हेअर ड्रायर आहे. सो हे तुम्ही रेंटवर घेऊ शकता. पहिले आय गेस 2-3 तास फ्री आहेत आणि मग त्याच्यानंतर हे व्हॅक्यूम क्लीनर्स आहेत. थोडी क्वांटिटी जास्त आहे कारण की मग कोणाला जर साफसफाई करायची असेल आणि त्यांच्याकडे गॅजेट्स नसतील, इट्स फॉर दॅट. 1-2 तासासाठी काय रेंटवर घ्यायचं ते घेऊ शकता. आणि हे पर्सनल लॉकर्स आहेत. आता प्रत्येकाकडे ह्याची चावी असते. तुम्ही चावी खोलून मेल्स चेक करू शकता, मेल्स आलेत की नाही आलेत. जिन्यावरून वर जाऊ थोड्या वेळाने, पण आधी बाहेरचं दाखवून घेते. माय फेवरेट पार्ट, द फेवरेट पार्ट. ॲक्च्युली एंट्री तिथून आहे, पण
तिथे पूलच आहे पण तो सध्या झाकलाय कारण की फॉल आणि हा फॉल असतो इथे. पूल एरिया हा आमचा. आणि समजा आता थंडी वगैरे चालू होईल, हा बॉनफायर आहे तर तुम्ही बॉनफायर वगैरे चालू करून बसू शकता मस्तपैकी इथे. हा आमचा अड्डा लिटरली. आणि हे ग्रिल, तुम्हाला समजा ग्रिल वगैरे करायचं असेल काही, तुम्ही तुमची पार्टी आहे बाहेर, आउटडोअर पार्टी, मोस्टली समर्समध्ये यूज होतं ते. आय गेस ते पण लॉक केलेलं आहे सध्या. आपल्याला वाटतं चारकोल वगैरे आहे पण हे चारकोल वगैरे नसतं. आतमध्ये गॅस त्यांनी भरलेला आहे. इथे लाईटर सिस्टम आहे आणि हे जे आहे हे गॅस जशी शेगडीची कंट्रोल सिस्टम आहे ना तशी कंट्रोल सिस्टम आहे. अदर दॅन दॅट दिस, हे डेक सुंदर आहे. आणि हे जे स्टँडिंग दिसतंय हे पण हिटिंगचं काम करतं. सो समजा आता थंडी चालू होणारच आहे, थंडीमध्ये दाखवेल मी तुम्हाला एक एक गोष्टी वापरून सुद्धा. थोडे वसूल पण तर झाले पाहिजे ना पैसे. रेंट वगैरे मी सांगेल तुम्हाला किती आहे, काय आहे, कसं आहे. पण त्याआधी झालंय लॉक आता हे परत. आणि आपल्याकडे चावी नाही आहे ह्याची. आपल्याला चावी नाही, आपल्याला कोणाला तरी हाक मारावी लागेल. सो हे आठवतं ना, तुम्हाला वरती पण आत्ताच दाखवून येते म्हणजे परत जायची गरजच नाही आपल्याला. इथून वरती फर्स्ट फ्लोअर मोस्टली लिव्हिंग पण आहे पण जिम आणि स्टडी दिलेलं आहे, जिथे हार्डली कोणी लोक असतात आणि जिथे आपल्यासारखे लोक घेऊन पूर्णपूर फायदा उचलतात या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे ॲटलिस्ट मी तरी. सो व्हॉट्स से, म्हणजे अशा जागेवर जर जिम करायला भेटत असेल ना, मनसोक्त स्ट्रेचिंग करता येते. टेल मी इफ आय एम रॉंग और इफ आय एम राईट. चलो. आणि बेस्ट पार्ट काय माहिती आहे ह्याच्यातला, त्यातल्या त्यात मला रनिंग करायला बिलकुल नाही आवडत. व्हेरी ऑनेस्टली बिलकुल नाही आवडत रनिंग करायला. पण का नाही आवडणार रनिंग करायला ह्याच्यावर? अशा व्ह्यूमध्ये सिरियसली मजा. आय डोंट नो हाव इथे आल्यावर मी हे हुला हूप इतकं परफेक्टली करतेय की लिटरली आय कॅनॉट स्टॉप डुईंग इट. सो असं आहे जिम. आणि स्टडी रूम्स, इथे 2 स्टडी रूम्स दिलेत. हा एक आहे आणि हा एक आहे. तिथे आता कोणीतरी बसलं आहे सो आपण नको जाऊया तिथे. आणि इथे मध्ये पण बसू शकता तुम्ही. बट समजा तुम्हाला ग्रुप स्टडी करायचा असेल आणि तुमचा आवाज वगैरे असेल किंवा काहीतरी प्रेझेंटेशन वगैरे, तर तुम्ही हा यूज करू शकता. सो इथे आम्ही मोस्टली नेटफ्लिक्स लावतो मस्तपैकी आणि कामं करत बसतो. व्हेरी ऑनेस्टली इथून आल्यावर आपला रूम तुम्ही दाखवते. टन 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 टन. सो हे घर जिथे आम्ही राहतो US मध्ये. हे जे डोर दिसतंय हे तुम्ही स्टोर रूम म्हणून ठेवू शकता, डस्टबिन पण ठेवू शकता. आम्ही थोडेफार किम वगैरे ठेवलं आहे, मॉब. आणि हे आमचं किचन. नाही, ह्या व्हिडिओसाठी हे साफ नाही आहे, हे नेहमी साफ असतं, हे असंच असतं. ह्या घरात राहतात 4 लोक. मोस्टली लोक काय करतात, हे 2 जण शेअर करतात, हे 2 जण शेअर करतात आणि मग सिमिलरली खालचं आणि सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठेवतात. पण आता इथे 3 जण इंडियाचीच आहेत म्हणून आम्ही काय केलं आहे, सगळं सामान एकत्र करून ठेवलं आहे की बाबा जशी गरज लागेल तशी. कारण की जेवण वगैरे सगळं आम्ही एकत्र करतो. इथे
ड्रायर आणि वॉशर आणि क्लीनर असतं. हॉल आहे ज्याच्यामध्ये आम्ही सुंदर ट्राय केलं आहे असं की घरासारखी फिलिंग यावी म्हणून पुदिना मेन माझं फेवरेट आमची तुळस. आता आपण रूमकडे जाऊयात. रूम दाखवते तुम्हाला. आधी पप्पा, हे आमचे US मध्ये आमचे पप्पा. ही आमची रूम. ह्याच्यापेक्षा मोठे नसतात रूम्स कारण की आपण डॉर्म सिस्टम आहे ना, हे लाईक फ्लॅट सिस्टम. जर तुम्ही काय म्हणतात त्याला पूर्ण एक फ्लॅट 1 रूम 1 बेड घ्यायचा झाला, 1 बेड 1 बाथ घ्यायचा झाला तर थोडं मोठं भेटतं ते हॉल वगैरे मग सेपरेट. हॅलो. सो कसा वाटला तुम्हाला बंड्याचं घर आणि बंड्या कुठे राहतोय, काय करतोय, कसं करतोय. आता आपण नंबर्स बोलूयात. हे जिथे मी राहते इथल्या एरियाचं भाडं काय, रेंट किती देते आणि त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे, युनिव्हर्सिटी कुठे आहे, किती लांब आहे, कसं जातात, त्याचे व्हिडिओज तर हळूहळू येतीलच. पण थोडक्यात मी तुम्हाला सांगते ह्या पूर्ण घराचं रेंट म्हणजे एक रूम, सपोज आता ही एक रूमचं रेंट आहे जवळजवळ $750. आणि समजा कधी तुम्ही डिशवॉशर जास्त यूज केला किंवा अति यूज केला, जास्त नाही, तर मग रेंट सोबत इलेक्ट्रिसिटी वाढतं. ते जास्तीत जास्त $800-850 पण होऊ शकतं. डिपेंड्स की तुम्ही कसं काय किती वापरतायत. कारण की एका घरात जवळजवळ 4 रूम आहेत आणि मग 4 जणांचा वेगळा वापर असतो. सो असं आहे आमची लिव्हिंग, आमचं फ्लॅट. आता हे टेम्पररीच आहे कारण की जसं जॉब भेटेल तसं पुढे शिफ्ट होता येईल. बट या, दिस इज वॉट इट इज अँड दॅट्स इट फॉर टुडे. आजसाठी इथे व्हिडिओ आपण स्टॉप करूयात. ऑल्सो मी ट्राय करते की प्रत्येक आठवड्यात एक व्हिडिओ यावा आणि काही ना काहीतरी नवीन गोष्टी मी तुम्हाला इथल्या दाखवत जाऊ. सो प्लीज मला प्रोत्साहन करा आणि माझ्यासोबत व्हिडिओमध्ये, माझ्या ब्लॉग्समध्ये राहावा. मला कमेंट्स टाका तुम्हाला काय काय बघायला आवडेल इथे. वॉलमार्ट वगैरे तर बाकीच्यांनी कव्हर केलंच आहे, पण इफ यू वॉन्ट मराठीमध्ये आणि मग त्याच्यामधलं सपोज $1 to रुपीज मधलं कन्व्हर्जन, इथे कांदे कितीला भेटतात किंवा दूध कितीला भेटतं, नॉर्मली पण दुसऱ्या गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असतील तर मी ते शूट करेल तुमच्यासाठी. बट त्याच्यासाठी तुमचं प्रोत्साहन लागेल मला. सो बंड्या signing off from USA. See you soon in next video. Bye. Also don't forget, ते आपलं असतं ना, like, comment, share, subscribe. So subscribe. Bye.